जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच झेडपीवर भाजपचा अध्यक्ष होणार असून गोरे यांच्या नियोजनबद्ध प्रचार आणि विकासाच्या मुद्द्यांवरील भक्कम मांडणीला मतदारांनी कौल दिला। सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत तब्बल 18 तास प्रचार करत गोरे यांनी संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली। विरोधी पक्षाचे 2 खासदार आणि 6 आमदार असतानाही त्यांनी विकासाचा मुद्दा पुढे करत विरोधकांचा आवाज क्षीण केला। केंद्र व राज्यातील सत्तेचा विकासासाठी उपयोग होईल हा संदेश मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात जयकुमार गोरे यशस्वी झाले। नगरपालिका महापालिकेनंतर आता जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समित्यांवरही भाजपचा झेंडा फडकला आहे। यापूर्वी 11 नगरपालिकांमध्ये 131 नगरसेवक, सोलापूर महानगरपालिकेत 102 पैकी 87 नगरसेवक निवडून आणल्यानंतर झेडपीतील विजयाने भाजपची जिल्ह्यातील पकड अधिक मजबूत झाली आहे। या यशाचा फायदा आगामी विधान परिषद, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे।